गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट स्टडी केला आहे. त्याची इम्पॉर्टन्स, त्याचं प्रेझेंटेशन आणि त्याशी रिलेटेड जेई आणि नीटवाले पॉईंट आपण स्टडी केले आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केला आहे, तो म्हणजे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपण रिझल्टंट इंटेन्सिटी फाईंड केली. पुन्हा फेज डिफरन्स 0 असेल, फेज डिफरन्स π/2 असेल, फेज डिफरन्स 180 असेल तर इंटेन्सिटी काय येते, ॲम्प्लिट्यूड काय येते, याचे रिलेशन स्टडी केलेत. मग आता आपल्याला स्टडी करायचे ऑन द बेसिस ऑफ यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट, कंडिशन फॉर मॅक्झिमा, कंडिशन फॉर मिनिमा अँड पाथ डिफरन्स. ओके, हे इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे जे बोर्डसाठी तर इम्पॉर्टंट आहेत, याशिवाय नीट जेईसाठी देखील इम्पॉर्टंट आहे. आता बघा, माझ्याकडे दोन कोहरंट सोर्स आहेत, S1 अँड S2. These are two coherent sources, S1, S2. Distance between two coherent sources is small d. This is screen. Screen is placed at a distance capital D from coherent source. हे सगळे स्टँडर्ड रिलेशन आहेत, हे स्टँडर्ड नोटेशन आहेत. इथून पुढे कॅपिटल डी असं वर्डिंग आलं. कॅपिटल डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन कोहरंट सोर्स अँड स्क्रीन. आता कोहरंट सोर्स म्हणजे दोन स्लीट असणार आहेत, बरोबर आहे. तर कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन. स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन टू स्लीट, डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्सेस. क्लिअर झालं? आपल्याकडे दोन स्लीट आहेत. दी टू स्लीट ॲक्ट्स ॲज अ कोहरंट सोर्स. So S1 and S2 are two coherent sources separated by distance small d. Capital D is the distance between slit and screen. Okay, आता लक्ष द्या. हे दोन कोहरंट सोर्स लाईट इमिट करतील आणि ही लाईट स्क्रीनकडे ट्रॅव्हल होताना अंडरगोज इंटरफरन्स इन ऑर्डर टू प्रोड्यूस इंटरफरन्स पॅटर्न ऑन स्क्रीन. हा स्क्रीनचा सेंटर आहे. आता नीट लक्ष द्या. रे S1O and ray S2O travels equal path and meet at point O on screen. रे S1O आणि रे S2O या दोघांनी ट्रॅव्हल केलेली पाथ लेंथ सेम आहे. याचा अर्थ दोन रे जे O पॉईंटला मीट होत आहेत त्यांच्यामधला पाथ डिफरन्स 0 आहे. ऑब्व्हियसली फेज डिफरन्स पण 0 राहणार. हा पॉईंट स्क्रीनच्या सेंटरला आहे, याचा अर्थ हा सेंट्रल मॅक्झिमम आहे. क्लिअर झालं? रे S1O अँड S2O ट्रॅव्हल इक्वल पाथ अँड मीट ॲट पॉईंट O ऑन स्क्रीन. सो ॲट पॉईंट O पाथ डिफरन्स इज 0, फेज डिफरन्स इज ऑल्सो 0. देअरफॉर पॉईंट O मस्ट बी सेंट्रल मॅक्झिमम. आता रे S2P आणि रे S1P आणि रे S2P हे दोन रे या पॉईंटला मीट झाले ॲट पॉईंट P विच इज ॲट अ डिस्टन्स X फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. ओके, X म्हणजे डिस्टन्स ऑफ गिवन बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. आता साधी गोष्ट आहे, S1P आणि S2P यांनी ट्रॅव्हल केलेली पाथ अनइक्वल आहे, बरोबर आहे. याचा अर्थ जे दोन रे P पॉईंटला मीट झालेत तिथे पाथ डिफरन्स अदर दॅन 0 असणार आहे. आता हा पाथ डिफरन्स आता सध्या P पॉईंट ब्राईट आहे की डार्क आहे आपल्याला सांगता येणार नाही. या पॉईंटला जर पाथ डिफरन्स n लॅम्बडा असेल तर पॉईंट P ब्राईट असेल. या पॉईंटला जर पाथ डिफरन्स 2n-1 λ/2 असेल तर पॉईंट P डार्क पॉईंट असेल, बरोबर आहे. आपल्याकडे ब्राईट बँडसाठी कंडिशन काय असते? जे दोन रे ज्या पॉईंटला मीट होतात त्या पॉईंटला पाथ डिफरन्स जर 0 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा म्हणजे पाथ डिफरन्स जर n लॅम्बडा असेल तर पॉईंट P ब्राईट यायला पाहिजे. जर या पॉईंटला दोन रे मीट होते त्यांच्यातला पाथ डिफरन्स जर λ/2, 3 λ/2, 5 λ/2 म्हणजेच 2n-1 λ/2 असेल तर तो पॉईंट डार्क यायला पाहिजे, बरोबर आहे. आता सध्या या पॉईंटला पाथ डिफरन्स किती आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळे आता सध्या तुम्हाला सांगता येणार नाही पॉईंट P ब्राईट आहे की डार्क आहे. तो पाथ डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. मग मी काय केलं बघा, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला,
हा पॉईंट एन. परपेंडिक्युलरच्या पुढचे डिस्टन्स सेम असतात. याचा अर्थ रे एन पी आणि S1P हे इक्वल आहेत. मग ॲज कम्पेअर टू फर्स्ट रे, सेकंड रेनं ट्रॅव्हल केलेलं ॲडिशनल डिस्टन्स असणार आहे S2n. हा या दोन रेमधला झाला पाथ डिफरन्स. लक्षात आलं. मी पुन्हा एकदा डायग्राम एक्सप्लेन करतो. हे डिस्टन्स असणार D/2 आणि हे डिस्टन्स पण असणार D/2. क्लिअर झालं. बघा माझ्याकडे दोन स्लीट आहेत. ह्या दोन स्लीट ॲक्ट होत आहेत ॲज अ कोहरंट सोर्स. दोन स्लीटमधलं डिस्टन्स आहे स्मॉल डी किंवा दोन कोहरंट सोर्समधलं डिस्टन्स आहे स्मॉल डी. इथे एक स्क्रीन आहे ज्याच्यावर तुम्ही इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन केला आहे. स्क्रीन इज प्लेस ॲट अ डिस्टन्स कॅपिटल डी फ्रॉम कोहरंट सोर्स. रे S1O and S2O travels equal path and meet at point O on screen. Therefore, point O must be central maxima. बरोबर आहे. रे S1P आणि S2P हे P पॉईंटला मीट झालेत ऑन स्क्रीन ॲट अ डिस्टन्स X फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. ह्या दोन रेनी ट्रॅव्हल केलेली पाथ अनइक्वल आहे. बरोबर आहे. मग मी S1 पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलरच्या पुढचे डिस्टन्स सेम असतात. याचा अर्थ डिस्टन्स NP अँड डिस्टन्स S1P हे सेम असणार. बरोबर आहे. मग ह्या दोन रेमधला पाथ डिफरन्स आला S2n. मग पाथ डिफरन्स S2n इज इक्वल टू S2P मायनस NP. पण NP is equal to S1P. Therefore, S2n must be equal to S2P minus S1P. Equation number 1. S2n is equal to S2P minus S1P. मग आता आपण S2P आणि S1P फाइंड करूयात. इन ट्रायंगल S2P ह्याला नाव देतो मी. हा पॉईंट A, हा पॉईंट B, हा पॉईंट C, हा पॉईंट D. इन ट्रायंगल BDP डायग्राम बघा. ट्रायंगल BDP. ओके. BP इज इक्वल टू BP स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. बरोबर आहे. देअरफॉर BP स्क्वेअर इज इक्वल टू BD कॅपिटल D आहे. हे D स्क्वेअर प्लस, आता डायग्राम बघा, DP म्हणजे किती येणार आहे X प्लस D/2. बरोबर आहे. DPची व्हॅल्यू किती असणार. DP म्हणजे PO प्लस OD. PO किती आहे X आहे आणि OD किती आहे D/2 आहे. मग हे आलं X प्लस D/2 होल स्क्वेअर. हे आलं BP स्क्वेअर. बरोबर आहे. इन ट्रायंगल ACP, इन ट्रायंगल ACP AP स्क्वेअर इज इक्वल टू हे येणार AC स्क्वेअर प्लस CP स्क्वेअर. AC इज पॅरलल टू BD, त्यामुळे AC पण किती असणार D असणार. सो याला D स्क्वेअर प्लस CP किती येणार CP येणार X मायनस D/2. हे आलं X मायनस D/2 होल स्क्वेअर. हे आलं AP स्क्वेअर. मग BP स्क्वेअर मायनस AP स्क्वेअर. इक्वेशन नंबर याला 2 म्हणतो. BP स्क्वेअर मायनस AP स्क्वेअर इज इक्वल टू हे आलं D स्क्वेअर प्लस X प्लस D/2 होल स्क्वेअर
मायनस डी स्क्वेअर प्लस एक्स मायनस डी बाय 2 होल स्क्वेअर. बरोबर आहे. आता AP म्हणजे S1P आहे आणि BP म्हणजे S2P आहे. म्हणजे हे आलं S2P होल स्क्वेअर मायनस S1P होल स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर आणि हे डी स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे हे आलं एक्स प्लस डी बाय 2 होल स्क्वेअर मायनस एक्स मायनस डी बाय 2 होल स्क्वेअर. सो हे आलं एक्स स्क्वेअर प्लस 2x डी बाय 2 प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस हे आलं एक्स स्क्वेअर मायनस 2x डी बाय 2 प्लस डी स्क्वेअर बाय 4. बरोबर आहे. हे 2 कॅन्सल झालं, हे 2 कॅन्सल झालं. सो हे आलं एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस सगळंच कॅन्सल व्हायला लागलं. एक आहे. तर बघा हे मायनस झालं, मायनस एक्स स्क्वेअर, हे आलं मायनस साईन आहे म्हणजे हे झालं प्लस एक्स डी. बरोबर आहे. मायनस डी स्क्वेअर बाय 4. हे एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं, डी स्क्वेअर बाय 4 कॅन्सल झालं. इथे एक टर्म लिहायची विसरले, ती मी इथे लिहितो प्लस एक्स डी. कळलं का? इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी प्लस डी स्क्वेअर बाय 4. ते माझं एक्स डी लिहायचं राहिलं होतं, ती मी इकडे मागे लिहिलं. म्हणजे S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इज इक्वल टू आलं 2XD. आता हे एक्स म्हणजे डिस्टन्स ऑफ गिवन बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. हे डिस्टन्स मिलीमीटरच्या रेंजला असणार आहे. डिस्टन्स बिटवीन 2 कोरंट सोर्स हे पण मिलीमीटरच्या रेंजला असणार आहे. आणि कॅपिटल डी हे मीटरच्या रेंजला असणार आहे. डिस्टन्स बिटवीन 2 कोरंट सोर्स 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर वगैरे असतं. डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन म्हणजे कॅपिटल डी हे 1 मीटर किंवा 1.5 मीटर वगैरे असतं. डिस्टन्स ऑफ गिवन बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर वगैरे असतं. ओके. मग आता बघा हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे म्हणजे हे आलं S2P मायनस S1P आणि S2P प्लस S1P is equal to 2XD. Therefore, S2P minus S1P is equal to 2XD divided by S2P plus S1P. मी मगाशी म्हटलं तसं X is very small, D is very small. त्या प्रोपोर्शनमध्ये S2P आणि S1P हे कंपॅरेटिव्हली लार्जर डिस्टन्स आहेत. सो फ्रॉम फर्स्ट अप्रॉक्सिमेशन S2P इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू S1P इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कॅपिटल डी. हे लक्षात आलं का? S2P आणि S1P हे दोन्ही डिस्टन्स मीटरच्या रेंजला असणार आहेत. आणि आपला डायग्राम बघा, ह्याच्यामध्ये कॅपिटल डी आहे, हा मीटरमध्ये येतो. सो फ्रॉम फर्स्ट अप्रॉक्सिमेशन S2P is approximately equal to S1P is approximately equal to D. Therefore, S2P minus S1P is equal to 2x small d upon 2 capital D. हे 2 कॅन्सल झालं. Therefore, S2P minus S1P is equal to XD upon D. क्लियर झालं? Therefore, path difference आला x small d upon capital D. ओके. x म्हणजे डिस्टन्स ऑफ गिवन बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा,
स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्सेस, कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन कोहरंट सोर्स अँड स्क्रीन. आता कंडिशन फॉर मॅक्झिमा, इफ पाथ डिफरन्स is equal to n lambda, then point P is bright point. Therefore, x small d upon capital D is equal to n lambda, then point P must be the bright point. Okay. If path difference is odd multiple of half the wavelength, म्हणजे 2n minus 1 lambda by 2, then point P must be dark. Therefore, condition for minima, x small d upon capital D must be equal to 2n minus 1 lambda by 2. This is condition for dark band. तो पॉइंट P मगाशी मी म्हटलं तसं पॉइंट P ब्राईट आहे की डार्क आहे अगोदर आपल्याला सांगता येत नव्हतं. बरोबर आहे. ते कशावर डिपेंड होतं, त्या पार्ट डिफरन्सवर डिपेंड होतं. मग पार्ट डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल तर पॉइंट P ब्राईट पॉइंट असेल. पार्ट डिफरन्स जर ऑड मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ असेल तर पॉइंट P डार्क पॉइंट असेल. मग आता लक्ष द्या, इफ एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू n lambda, condition for bright band. Therefore, distance of bright band from central maxima nr n lambda capital D upon small d. Distance of given bright band from central maxima x is equal to n lambda capital D upon small d. X small d upon capital D is equal to 2n minus 1 lambda by 2. Therefore, distance of given dark band from central maxima 2n minus 1 lambda capital D upon 2 small d. This is distance of given dark band from central maxima. लक्षात आलं. आपण काय केलं बघा, आपण पहिल्यांदा पाथ डिफरन्ससाठी डेरिव्हेशन प्रूव्ह केलं. त्यानंतर आपण फाइंड केलं डिस्टन्स ऑफ गिवन ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा, डिस्टन्स ऑफ गिवन डार्क बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. क्लिअर झालं. सो एक्स इज इक्वल टू एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, डिस्टन्स ऑफ गिवन ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. एक्स इज इक्वल टू 2n minus 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी, डिस्टन्स ऑफ गिवन डार्क बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. ओके. मग आता आपल्याला प्रूव्ह करायचे एक्सप्रेशन फॉर बँड विड्थ. बँड विड्थला दुसरा शब्द यूज करतात फ्रिंज विड्थ. ब्राईट किंवा डार्क बँड असतात त्यांना फ्रिंज असं म्हटलं तरी चालतं. ब्राईट फ्रिंज, डार्क फ्रिंज. लक्षात आलं. मग आता डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड इज कॉल्ड ॲज बँड विड्थ. डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड इज कॉल्ड ॲज बँड विड्थ और फ्रिंज विड्थ. दोन सक्सेसिव्ह ब्राईट किंवा सक्सेसिव्ह डार्क बँडमधलं डिस्टन्स याला म्हणतात बँड विड्थ. म्हणजे सेकंड ब्राईट बँड आणि थर्ड ब्राईट बँड ह्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय झाली बँड विड्थ. किंवा फिफ्थ डार्क बँड अँड सिक्स्थ डार्क बँड ह्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय झालं बँड विड्थ. मग आता आपण एक n नंबरचा बँड घेऊयात आणि दुसरा बँड घेऊयात n+1 नंबरचा बँड. ओके. मग पहिल्यांदा बँड विड्थ ऑफ ब्राईट बँड आपण फाइंड करूयात. सो distance of nth bright band from central maxima is equal to n lambda capital D upon small d. बरोबर आहे. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा हे आलं n लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. डिस्टन्स ऑफ n+1 ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा हे येणार n+1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड दॅट इज नथिंग बट बँडविड्थ. देअरफॉर एक्स n+1 ब्राईट मायनस xn ब्राईट इज इक्वल टू येणार n+1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d मायनस n लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. ब्रॅकेटला एक्सपांड करूयात. n लॅम्बडा कॅपिटल D
अपॉन स्मॉल डी प्लस लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी मायनस एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो हे कॅन्सल झालं. देअरफॉर बँडविड्थ ऑफ ब्राईट बँड, बँडविड्थला डिनोट करायचं बाय सिम्बॉल बीटा. बँडविड्थ ऑफ ब्राईट बँड येणार लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. लक्षात आलं. याच्यावरून कन्क्लुजन काय ड्रॉ करायचं, ऑल ब्राईट बँड्स आर इक्वली स्पेस्ड. ओके, सगळे ब्राईट बँड असतात, त्यांची विड्थ कशी असते, सेम. तुम्ही फर्स्ट नंबरचा ब्राईट बँड घ्या आणि 100 नंबरचा ब्राईट बँड घ्या, दोघांची बँडविड्थ कशी असेल, दोघांची विड्थ कशी असेल, सेम असेल. मग आता डार्क बँडसाठी करून बघूयात. पुन्हा मी एन नंबरचा एक डार्क बँड घेतो आणि n+1 नंबरचा डार्क बँड घेतो. देअरफॉर डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा हे आलं 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. डिस्टन्स ऑफ n+1 डार्क बँड हे येणार 2 n+1 -1. एक मिनिट, हे आलं 2 n+1 इथलं -1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. देअरफॉर xn+1 डार्क मायनस xn डार्क इज इक्वल टू आलं 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी मायनस हे आलं 2 n+1 -1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूयात. म्हणजे हे आलं 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी मायनस हे आलं 2n+2 -1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. म्हणजे हे आलं 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 डी मायनस हे आलं 2n+1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 स्मॉल डी. ह्याला सिम्प्लिफाय केलं तर येणार लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो बँडविड्थ बीटा फॉर डार्क बँड हे देखील किती आलं, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन ड्रॉ केलं, बँडविड्थ ऑफ डार्क बँड अँड ब्राईट बँड इज सेम. म्हणजे ब्राईट बँड अँड डार्क बँड दे आर इक्वली स्पेस्ड. क्लिअर झालं. मी आज काय काय घेतलं बघा. कंडिशन फॉर, पहिल्यांदा आपण यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटवरनं रिलेशन प्रूव्ह केलं फॉर पाथ डिफरन्स बिटवीन ब्राईट अँड डार्क बँड, बरोबर आहे. त्यानंतर कंडिशन फॉर ब्राईट बँड ऑन द बेसिस ऑफ पाथ डिफरन्स, कंडिशन फॉर डार्क बँड ऑन द बेसिस ऑफ पाथ डिफरन्स. त्यानंतर आपण बँडविड्थचं डेरिव्हेशन प्रूव्ह केलं बँड आणि आपण फाइंड केली बँडविड्थ ऑफ ब्राईट बँड, बँडविड्थ ऑफ डार्क बँड. सो बँडविड्थ ऑफ ब्राईट बँड अँड बँडविड्थ ऑफ डार्क बँड इज ऑलवेज सेम. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न असतो, त्या इंटरफरन्स पॅटर्नमध्ये ब्राईट बँड आणि डार्क बँड दोघांची विड्थ सेम येते. क्लिअर झालं का. विड्थ ऑफ ब्राईट बँड अँड विड्थ ऑफ डार्क बँड इज सेम, दी बँडविड्थ इज इक्वल. याचा अर्थ इन इंटरफरन्स पॅटर्न ब्राईट बँड अँड डार्क बँड दे आर इक्वली स्पेस्ड. लक्षात आलं. इन केस ऑफ इंटरफरन्स पॅटर्न ऑल ब्राईट बँड्स आर परफेक्टली ब्राईट. फर्स्ट नंबरचा ब्राईट बँड घ्या किंवा 100 नंबरचा ब्राईट बँड घ्या, दोघांची विड्थ सेम असते, दोघांची इंटेन्सिटी देखील सेम असते. म्हणजे असं होत नाही ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा बँडविड्थ गोइंग ऑन डिक्रीजिंग किंवा विड्थ ऑफ बँड गोइंग ऑन डिक्रीजिंग, इंटेन्सिटी ऑफ बँड गोइंग ऑन डिक्रीजिंग, असं होत नाही. फर्स्ट नंबरचा ब्राईट बँड आणि 100 नंबरचा ब्राईट बँड दोघांची विड्थ सेमच असते, दोघांची इंटेन्सिटी देखील सेमच असते. लक्षात आलं. त्यानंतर तुम्ही जर डार्क बँड घेतला,
width of first dark band and width of 100 dark band is always same. Intensity of first dark band and intensity of last dark band is always same. In case of interference pattern, bandwidth is same, intensity is same. All bright bands are perfectly bright and all dark bands are perfectly dark. मग मी इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन कर्व ड्रॉ करतो. इंटेन्सिटी डिस्टन्स फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा. आता इंटरफरन्स पॅटर्न असेल तर सगळ्या बँडची विड्थ सेम येणार आणि सगळ्या बँडची इंटेन्सिटी देखील सेम येणार. ओके, हा सेंट्रल मॅक्झिमा, हा फर्स्ट मॅक्झिमा, हा सेकंड मॅक्झिमा, दिस इज फर्स्ट मिनिमा, दिस इज सेकंड मिनिमा, दिस इज थर्ड मिनिमा ऑन राईट साईड. तसेच बँड लेफ्टला देखील असणार. क्लिअर झालं? हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? सो इन केस ऑफ इंटरफरन्स पॅटर्न विड्थ ऑफ ऑल ब्राईट अँड डार्क बँड इज सेम. जेवढी ब्राईट बँडची विड्थ असते तेवढीच विड्थ डार्क बँडची देखील असते. त्यामुळं दोघांची बँडविड्थ सेम येते. ओके, आता एक जेईवाला पॉईंट स्टडी करूयात. सपोज करा इंटरफरन्स पॅटर्न आपण ऑब्टेन केलाय बाय किपिंग कोहरंट सोर्सेस इन एअर. मग बँडविड्थ इन एअर येणार लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. बरोबर आहे. आता सपोज करा आपण हा इंटरफरन्स सेटअप कुठल्या तरी मीडियममध्ये प्लेस केला अदर दॅन एअर. सो बँडविड्थ इन मीडियम ती येणार लॅम्बडा मीडियम कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तुम्ही ज्या वेळेला मीडियम चेंज कराल त्यावेळेला कॅपिटल डी आणि स्मॉल डी सेमच राहील. फक्त चेंज काय होणार? वेवलेंथ चेंज होणार. लॅम्बडा मीडियम इज नथिंग बट लॅम्बडा एअर डिवायडेड बाय म्यू. म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग बीटा मीडियम आलं लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन म्यू स्मॉल डी. सो बीटा मीडियम इज इक्वल टू 1 अपॉन म्यू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे म्हणजे बीटा एअर आहे. मग बीटा मीडियम इज इक्वल टू आलं बीटा एअर डिवायडेड बाय म्यू. इंटरफरन्स एक्सपेरिमेंट एकदा एअरमध्ये आपण परफॉर्म केला आणि नंतर अदर दॅन एअर मीडियममध्ये परफॉर्म केला. अदर दॅन एअर मीडियम असेल तर विड्थ ऑफ इंटरफरन्स बँड डिक्रीजेस. लक्षात आलं? कळलं का? सो बीटा मीडियम फॉर्म्युला केला बँडविड्थ ऑफ बँड्स इन गिवन मीडियम इज ऑलवेज इक्वल टू बीटा एअर डिवायडेड बाय म्यू. म्यूची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. सो ऑब्वियसली बीटा मीडियम इज लेस दॅन बीटा एअर. सो यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म केला इन अ मीडियम अदर दॅन एअर देन विड्थ ऑफ बँड होईल डिक्रीज. क्लिअर झालं? मग आता बोर्डसाठी एक इम्पॉर्टंट 2 मार्क्सवाला क्वेश्चन, कंडिशन टू ऑब्टेन वेल डिफाईन इंटरफरन्स पॅटर्न. तर पहिला असणार आहे टू सोर्सेस मस्ट बी कोहरंट. विदाउट कोहरंट सोर्स वी कांट ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न. सो पहिलं टू सोर्सेस मस्ट बी कोहरंट. डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन मस्ट बी लार्ज. डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्स मस्ट बी स्मॉल. कळलं? पहिलं देर मस्ट बी कोहरंट सोर्स. देन डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन मस्ट बी लार्ज. डिस्टन्स बिटवीन टू कोहरंट सोर्स मस्ट बी स्मॉल. टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. टू स्लिट मस्ट बी नॅरो म्हणजे अशी ब्रॉड स्लिट यूज करायच्या ऐवजी तुम्हाला अशी शार्प स्लिट यूज करावी लागेल. टू स्लिट must be narrow. Then fifth, two slit must be equally bright. Light used must be monochromatic light. These are conditions to obtain well-defined interference pattern. पहिलं, two sources must be coherent.
Distance between slit and screen must be large. Distance between two coherent source must be small. Two slit must be narrow. त्यानंतर light must be the monochromatic light. Okay. And two slit must be equally bright. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. ऑन द बेसिस ऑफ यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण पहिल्यांदा कंडिशन आपण डेरिवेशन ऑब्टेन केलं फॉर पार्ट डिफरन्स. त्यानंतर कंडिशन फॉर ब्राईट बँड, कंडिशन फॉर डार्क बँड, त्यानंतर एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ आणि त्यानंतर कंडिशन टू ऑब्टेन वेल डिफाईन्ड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. ठीक आहे, थांबूया.